नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी चॅनलमध्ये। हा आपला नवीन चॅनल आहे ज्याच्यामध्ये आपण पूर्ण मराठीमध्ये सगळे व्हिडिओ बनवणार आहोत। तर आज आपला जो म्युच्युअल फंडची जी स्कीम आहे त्याचं नाव आहे, एक वेगळी कन्सेप्ट आहे, त्याचं नाव आहे गिल्ड फंड्स। आता गिल्ड फंड्स काय असतात बरं? ते गिल्ड फंडचा अर्थ असा असतो की ह्याच्यामध्ये आपण काय करतो, गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज मध्ये पैसे लावत असतो। आता गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीमध्ये पैसे लावायला म्हणलं की पहिली गोष्ट की इंटरेस्ट कमी आहे, म्हणजे पैसे सेफ आहेत पण इंटरेस्ट कमी आहे। इंटरेस्टचा व्हॉलेटिलिटीचा रिस्क आहे पण क्रेडिट रिस्क नाही आहे। क्रेडिट रिस्क म्हणजे काय की पैसे बुडतील याचा धोका नाच्या बरोबर आहे, जवळपास पैसे बुडणारच नाहीत। त्यामुळे जे सेफेस्ट लोकांचं माइंडसेट असतो ना त्यांच्यासाठी हा चांगला आहे, पण सगळे पैसे टाकण्यासाठी बरोबर नाहीये, पण पैसे काही दिवस पार्क करण्यासाठी योग्य आहे। तर 1998 ला लॉन्च झालेला आहे, 4000 करोडचा आतापर्यंत एएम त्याचा। आणि जर तुम्ही याच्यात बघितलं तर 80% पैसे जवळपास गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये टाकतो आणि सेंट्रल गव्हर्नमेंट वगैरे स्टेट गव्हर्नमेंट मध्ये हा याचा काय आलेलं आहे, पूर्ण ॲलोकेशन आहे, या सगळ्या गव्हर्नमेंटला हा पैसे प्रोव्हाइड करतो। पोर्टफोलिओ ऍक्शन मध्ये जर बघितलं आपण तर जवळपास 9 ते 12 वर्षामध्ये हे सगळे चेंज करतात, या गव्हर्नमेंटने त्या गव्हर्नमेंटकडे, त्या गव्हर्नमेंटने या गव्हर्नमेंटकडे असे पैसे बदलले जातात, असं अलोकेशन केलं जातं। लिक्विडिटी असते यांच्याकडं। आणि त्यानंतर काय फेड हेल्ड, हा हे ठीक आहे, फेडरेशननी 85 BPS वगैरे कमी केलं होतं, त्यामुळे इंटरेस्ट रेट थोडेसे कमी झाले। आता रेपो रेट्स कमी झाले, फेडरल बँकेने कमी केली की आपली RBI पण कमी करते, आणि त्याप्रमाणे काय होतं की इंटरेस्ट रेटचा थोडासा चेंज होतात, त्यामुळे जो मिळणारा रिटर्न आहे याच्यामध्ये तो पण कमी होतो। तर ती रिस्क तर काय नसणार, पण हा रिटर्न साठी नाही बघायचा, हा आपल्या गरजेसाठी, हा इमर्जन्सीसाठी पण एक आपण वापरू शकतो, किंवा इक्विटी मध्ये जो आलेला रिटर्न आहे आपला, तो रिटर्नला डायव्हर्सिफाईड करण्यासाठी पण आपण या फंडचा उपयोग नक्कीच करू शकतो। त्यानंतर इथे जर मी बघितलं की ॲव्हरेज मॅच्युरिटीचा आहे याची, तर नॉर्मली 30 वर्षामध्ये लोक पैशाला विड्रॉ करतात आणि 60% रेट साधारणपणे त्यांनी मेंटेन केलेला आहे। त्यानंतर 60% काहीच नाही, पण लक्षात घ्या टॅक्सेशन याच्यामध्ये कमी आहे कम्पेअर टू इक्विटी फंड्स। इक्विटी फंड्स मध्ये तुम्हाला जो लॉंग टर्म कॅपिटल गेन किंवा जो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागतो तो इथे लागत नाही। का नाही लागत? कारण हा डेट फंड मध्ये येतो। डेट फंड मध्ये काय कॅल्क्युलेशन असतं की 60-67% तुम्हाला तुमचा तो टॅक्सेशन लागतो, तर त्यामुळे हा तसं बघितलं तर रिटर्न बऱ्यापैकी होतो, प्लस पैसे पण सेफ आहेत। रेटिंग प्रोफाईल जर बघितलं तर ठीक आहे, 98% पैसे सॉव्हरिन बॉन्ड्स मध्ये, मेन इथंच सगळं अलोकेशन आहे। सॉव्हरिन बॉन्ड्स मध्ये म्हणजे गव्हर्नमेंटकडे पैसे दिलेत, गव्हर्नमेंटच्या बॉन्ड मध्ये कंपनी इन्व्हेस्ट करते, ठीक आहे। त्यानंतर आपण जर बघितलं सेमच आहे पर्सेंटेज इकडे पण पोर्टफोलिओ अलोकेशनला। आता 7.5% काही सिक्युरिटीज सेंट्रल गव्हर्नमेंटला दिल्या आहेत, काही 6% असे वेगवेगळ्या याला मध्ये त्यांनी काय केलंय, अलोकेशन करून ठेवलेले। तर इन सिंपल वर्ड 7-7.5% रिटर्न आहे त्याच्यामध्ये। ओके, ह्याच बघायची गरज नाहीये। जर तुम्ही बघितलं तर सिन्स इन्सेप्शन पासून जवळपास 8.88% रिटर्न दर वर्षाला बनवून दिलेला आहे, एफडी पेक्षा जास्त डेफिनेटली। टॅक्सेशन पण कमी, पण हा कमी कमी का होत गेला, कारण याचे रिटर्न्स आपला रेपो रेट बदलत गेला। रेपो रेट बदलल्यामुळे हे रिटर्न्स काय होतात, बदलतात, आणि ते आपल्या हातात नाहीये, पण पैशाची सुरक्षा इथे नक्कीच होणार। याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर क्रिसिल 10 इयर गिल्ड फंडचा परफॉर्मन्स 6.75 आहे, याच्यामध्ये हा 8.32 आहे, म्हणजे चांगला आउट परफॉर्म केला यांनी या कॅटेगरीमध्ये। इथे जर बघितलं तर टोटल अमाऊंट इन्व्हेस्ट जर तुम्ही 10,000चा SIP केला असता याच्यामध्ये, जेव्हा तो सुरू झाला तेव्हापासून, तर तेव्हापासून जर तुम्ही बघितलं असतं तर 32 लाखाचे 1,04,00,000 झाले असते। दिसायला कमी आहेत, पण खरं तर पैसे सेफ पण किती ठेवतो हे महत्वाचं आहे। लोक फक्त म्हणतात नाही आपण शेअर्स घेऊ, आपण म्युच्युअल फंड घेऊ, बट दे डोंट अंडरस्टँड, त्यांना हे कळत नाही की आपण त्यासाठी रिस्क किती घेतोय। तर इथं कमी रिस्क घेऊन आपल्याला एक रिटर्न चांगला इथं बनलेला दिसतोय। 12 लाखाचे 10 वर्षामध्ये 16,80,000 झाले असते, 8,40,000 झाले असते। तर याला तुम्ही एफडीशी कम्पेअर करा, त्यांनी हा चांगला, कारण एफडी जशी सेफ असते बऱ्यापैकी कम्पेअर टू मार्केट, तसंच हे मार्केटमधलं असून पण काय आहे, डेट फंडमुळे तो थोडासा सेफ्टीकडे आहे। ठीक आहे, ठीक आहे, मग या व्हिडिओमध्ये एवढंच आहे मित्रांनो। याचं रिस्कोमीटर एकदा बघून घेऊ। इथं त्यांनी मॉडरेट रिस्क दिली, मी तर म्हणतो इथं लोएस्ट रिस्क पाहिजे होती, किंवा ॲटलिस्ट सेकंड कॅटेगरीला पाहिजे होतं। खूप कमी रिस्क आहे, त्यामुळे जास्त याला चिंता करायची गरज नाही आहे। तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। आमच्या या नवीन मराठी चॅनलला पण असंच प्रेम द्या जसं तुम्ही आमच्या हिंदी चॅनलला दिलंय। तर धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।